माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 2 अध्याय 1 प्रियव्रताचा अंश. मैत्रेय यांनी विचारले की महाराज, आपण मला स्वयंभू मनुच्या प्रियव्रत उत्तानपाद या 2 पुत्रांपैकी उत्तानपादाचा पुत्र जो ध्रुव त्याची सर्व कथा अंश विस्तार सांगितला, परंतु प्रियव्रताचे पुढे काय झाले ते ऐकण्याची मला उत्सुकता आहे. तरी कृपा करून ते ऐकवा. पराशर म्हणाले, ठीक आहे. कर्दमाची मुलगी ही प्रियव्रताची पत्नी. तिला 2 मुलं, सम्राट, कुक्षी अशा 2 मुली व 10 मुलगे. ते सर्वजण मोठे बुद्धिमान, पराक्रमी, सद्गुणी होते. त्यांची नावे अशी होती: अग्निक्त, अग्निबाहू, वपुष्मान, धुतिमान, मेघातिथी, मेधा, भव्य, सवन, पुत्र, यथार्थ, ज्योतिष्मान. त्यांच्यापैकी मेधा, अग्निबाहू, पुत्र या तिघांनी जातीस्मर असल्यामुळे, पूर्वजन्मीचे योगी असल्यामुळे राज्याचा स्वीकार केला नाही. बाकीच्या 7 जणांना पित्याने पृथ्वीवरील 7 द्वीपे वाटून दिली. ती वाटणी अशी: अग्निद, जंबूद्वीप, मेधा, लक्ष, वपुष्मान, शाम्ल, धुत्रिमान, क्रोच, भव्य, शाक, सवन, पुष्कर आणि ज्योतिष्मान, कुश. त्यांच्यापैकी जंबूद्वीपाचा राजा अग्निध्र याला 9 मुलगे झाले. त्यांना पित्याच्या राज्याचे 9 विभाग करून वाटून दिले. पुढे अग्निध्र तपश्चर्येसाठी निघून गेला. त्यात नाभी नावाचा जो पुत्र होता त्याच्या वाट्याला हिमवर्ष हा भाग आला, सध्याचे भारतवर्ष. इतर जे 8 विभाग आहेत त्याच्यावर गतिमान काळाचा कोणताच परिणाम होत नाही. भारतवर्षाचा शासक जो नाभी, त्याची पत्नी मेरुदेवी, हिला ऋषभ या नावाचा एक तेजस्वी पुत्र झाला. ऋषभदेवाचे 100 पुत्र होते. त्यातला सर्वात वडील पुत्र भरत नावाचा होता. तो जाणता झाला तेव्हा त्याच्या हाती राज्य देऊन ऋषभदेव पुलहदेवी मुनीच्या आश्रमात गेला. भरताला सुमती नावाचा पुत्र होता. जेव्हा भरताचे उतारवय झाले तेव्हा सुमतीवर राज्याची जबाबदारी सोपवून तो वनात निघून गेला. योगाभ्यास करू लागला. पुढे त्याचा अंश पुढीप्रमाणे वाढत गेला. सुमंतीत पुत्र इंद्रदुम्न, त्याचा परमेष्ठी, त्याचा प्रतिहर, त्याचा प्रतिहर्ता, त्याचा भव, त्याचा उद्विग्ध, त्याचा प्रस्ताव, त्याचा पृथु, त्याचा नक्त, गय, नर, विराट, त्याचा महावीर, त्याचा धीमान, त्याचा महांत, त्याचा मनुष्य, त्याचा द्वष्टा, त्याचा विरस, त्याचा पुत्र रज, त्याचा शतजित असे पुत्र एक पिढीत होत गेले. शतजिताला 100 पुत्र झाले. त्याच्यात विश्वज्योती हा सर्वात वडील पुत्र होता. अशा सर्व वंशजांनी भारतवर्षाचा उपभोग 71 युगांपर्यंत घेतला. अशी वाहरा नावाच्या कल्पातील स्वयंभू म्हणूनच्या वंश विस्ताराची हकीकत आहे. अध्याय 2 पृथ्वीचा विस्तार. मैत्रेय म्हणाले, स्वयंभू म्हणूच्या वंशाची वर्णन मी ऐकले. आता मला पृथ्वीचा विस्तार सांगा. त्यावर पराशर सांगू लागले, अहो मैत्रेय, पृथ्वीचा विस्तार जर सविस्तर सांगावा तर 1000 वर्षे संपली तर संपूर्ण सांगून संपणार नाही. म्हणून मी तुम्हाला तो थोडक्यात सांगतो. पृथ्वीवर 7 द्वीपे आहेत. त्यांची नावं: जंबू, लक्ष, शाम्ल, कुश, क्रोच, शाक, पुष्कर. यांच्या सभोवती क्रमाने खाऱ्या पाण्याचा, उसाच्या रसाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, दुधाचा, गोड्या पाण्याचा अशा 7 समुद्राचा वेढा आहे. या सर्वांच्या मधोमध जंबूद्वीप आहे. त्याच्या मध्यभागी सोन्याचा मेरू पर्वत असून तो 84,000 योजने एवढा उंच. 16,000 योजने तो पृथ्वीत घुसळला आहे. तळाशी त्याचे क्षेत्रफळ 16,000 योजने, तर वर शिखरापाशी 32,000 योजने. हा पर्वत जणू काही पृथ्वीरूप कमळाचा परागकोश आहे असे भासते. याच्या दक्षिणेस व उत्तरेस क्रमाने 4-4 वर्ष पर्वत आहेत. त्यांचा विस्तार अधिक उंची 1000 योजने एवढी. मेरू पर्वताच्या दक्षिण दिशेला क्रमाने भारतवर्ष, किमपुरुष वर्ष, हरिवर्ष असे विभाग. उत्तर दिशेला रम्यक, हिरण्यमय, उत्तर कुरु असे 3 विभाग. त्यांचे आकार चंद्रकोरीसारखे. प्रत्येकाचे क्षेत्रफळ 9,000 योजना एवढे असून त्याच्या मधोमध इला वृत्त आहे. तेथे सोन्याचा मेरू पर्वत आहे. इला वृत्ताचे क्षेत्रफळ औरस चौरस 9,000 योजने एवढे. या मेरू पर्वताच्या 4ही बाजूंकडून आधार देत 4 पर्वत उभे आहेत. याच्यातील प्रत्येक पर्वताची उंची 10,000 योजना एवढी.
या प्रत्येकावर 1100 योजने उंच असे कदंब, जांभूळ, पिंपळ, वडाचे वृक्ष. त्यापैकी जंबू वृक्षामुळे जंबू द्वीप असे नाव प्रचलित झाले. त्याच्या फळातील रस नदीसारखा वाहत असतो. तो पिणारे तेथील रहिवाशी चिरतरुण असतात. तिच्या काठावर सुवर्णकणांची वाळू. मेरू पर्वताच्या पूर्वेस भद्राश्व, दक्षिणेस केतुमाल असे प्रांत, 4 वने व 4 सरोवरे. 4ही दिशांकडे प्रत्येकी 5-5 केशर पर्वत आहे. या मेरूच्या वर अंतराळात ब्रह्मलोक, त्या लोकांच्या 8 दिशांना इंद्र वगैरे लोकपालाच्या वस्त्या. विष्णूच्या चरणापासून गंगा नदी उगम पावते. चंद्रलोकाला स्नान घालून ब्रह्मलोक येते. मग ती पृथ्वीवर पडते. 4 प्रवाहांनी वाहत जाऊन पुढे सागराला मिळते. मेरूच्या सीमेवरील पर्वताच्या बाहेर 4 लोक आहे. ते भारत, केतुमाल, भद्रास्व आणि कुरुवर्ष होय. त्यांच्या सभोवती प्रत्येकी 2-2 असे सीमा पर्वत आहे. आधी तुम्हाला मी जे केशर पर्वत सांगितले होते त्यावर सिद्धचरण यांच्या वस्त्या आहेत. अनेक सुंदर नगरे, बागा, लक्ष्मी, विष्णू, अग्नी, सूर्य आदी करून अनेक देवांची नगरे, यक्ष, राक्षस, दैत्य, दानवांची नगरे. हा मैत्रेय हा 8 क्षेत्रांमध्ये भूक व तहान असे विकार नाही, रोगराई नाही. पृथ्वीप्रमाणे तेथे कालगणना सुद्धा नाही. अध्याय 3 भरतखंडाचे महात्म्य. पराशर पुढे सांगू लागले, सागराचा उत्तर किनारा हा हिमालयाचा दक्षिण पायथा. याच्यामध्ये असलेल्या प्रदेशाला भारतवर्ष असे म्हटले. तेथे भरताचा अंश नांदतो. त्या भूभागाचे क्षेत्रफळ 9000 योजने एवढे. ती पवित्र अशी कर्मभूमी. तिच्यात 7 कुल पर्वत आहे. येथेच शुभ अगर अशुभ कर्मे करून मानव सद्गती अथवा दुर्गती प्राप्त करतात. असे कर्मस्वातंत्र्य अन्यत्र कोठेही नाही. ह्या प्रदेशाचे 9 विभाग. त्यातील जो विभाग समुद्रवेष्टित आहे तो 9वा आहे. त्याची एकूण क्षेत्रफळ 1000 योजने आहे. याच्या पूर्वेकडील प्रदेशात वनवासी भिल्ल वगैरे, पश्चिमेकडील प्रांतात यवन राहता. उरलेल्या प्रदेशात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र असून ते आपापल्या वर्णानुसार कामधंदा करतात. या भागात अनेक नद्या, उपनद्या हजारो आहे. हिमालय, पारियात्र, विंध्याचल, वृक्षगिरी, सह्याद्री, मलयगिरी, महेंद्रगिरी, त्याचप्रमाणे शक्तिमान या पर्वतात त्या नद्या उगम पावतात. या सर्व नद्यांच्या किनारे सुपीक प्रदेशात अनेक जातीचे लोक राहत असतात. ते सर्व जण परस्परांची मिळून मिसळून राहतात. अहो मैत्रीय मुनी, 4 युगांची कालगणना फक्त भारतातच प्रचलित आहे, दुसरीकडे कुठेही नाही. परलोक साधावा म्हणून येथे मुनिजन तपस्या करतात. याज्ञिक लोक यज्ञ याग करतात, दानधर्म करतात. येथे यज्ञानुसार भगवान विष्णूची आराधना होत असते. इतरत्र अन्य द्वीपांमध्ये आराधनेचे वेगवेगळे प्रकार पद्धती आहे. या जंबूद्वीपात भारतवर्ष सर्वश्रेष्ठ होय. त्याचे कारण म्हणजे कर्मस्वातंत्र्य फक्त येथे, इतरत्र नाही. इतर देश फक्त भोग भूमी आहे. जीवाला अनेक जन्माच्या फेऱ्यानंतर केव्हा तरी महान पुण्याचा उदय झाला की या देशात मनुष्याचा जन्म मिळतो. अशा जीवांचा देवांना सुद्धा हेवा वाटतो. असे हे 4ही बाजूंनी खाऱ्या पाण्याच्या लाखो योजने वेढा असणारे 9 खंडांनी युक्त जंबूद्वीप आहे. अध्याय 4 आणखी काही द्वीप आहे. पराशर म्हणतात की जंबूद्वीपाचा आकार 1,00,000 योजने एवढा असून ते खाऱ्या समुद्राने वेढलेले. त्याचप्रमाणे 2,00,000 योजने विस्तार असलेले प्लक्ष नावाचे अजून एक द्वीप आहे. त्याच्या अधिपती जो मेघातिथी आहे त्याला 7 पुत्र आहे. त्याची नावं शांतहय, सुखोदय, आनंद, शिव, क्षेमक, ध्रुव, शिशिर. ते त्या द्वीपाच्या 7 भागावर राज्य करतात. प्रत्येक भागाच्या सरहद्दीवर अनेक पर्वत आहे. ते म्हणजे गोमेद, चंद्र, नारद, दुदुंबदर्भा, सोमक, सुमना, वैभाज. त्या द्वीपावरचे रहिवासी चिरंजीव असून तेथे देव, गंधर्व तसेच पुण्यात्मे राहतात. ते नित्य तरुण असून तेथे रोगराई, व्याधी यांची नावनिशाण नसते. त्या द्वीपात 7 नद्या वाहतात. त्यांच्या नावाचे स्मरण केले तरी पापाचा नाश होतो. ती नावे कोणती? अनुतप्ता, शिकी, विपाशा, त्रिदिवा, अक्रुभा, अमृता, सुकृता असे. या नद्यांचे जलपान करणारे रहिवासी जसेच्या तसे निरोगी चिरकालापर्यंत असतात. तेथे म्हणजे प्रलक्ष द्वीपापासून शाकद्वीपापर्यंत 6 द्वीपात नेहमी त्रेतायुग हे एकमेव युग असते. 5000 वर्षे एवढी आयुष्याची मर्यादा तेथे. तेथे आर्यक, कुर्र, विशिद्य, भावी 4 जातीचे लोक
तेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र या बेटाच्या सभोवार उसाच्या रसाचा समुद्र. तेथे श्रीहरीला सोमरूपात भजतात. दुसरे जे शामल नावाचे बेट, त्याचा शासक व पुष्पमान होय. त्याला श्वेत, हरित, जीमूत, रोहित, विद्युत, मानस, सुप्रभ असे 7 मुलगे असून या बेटाच्या सभोवार उसाच्या रसाचा सागर पसरला. 7 पर्वत असून 7 विभाग, त्याचप्रमाणे 7 नद्या वाहतात. त्या पर्वतांची नावं कुमुद, उन्नत, बलाहक, द्रोणाचल, कंक, महिष, कोकुध्वम अशी. या द्वीपावर श्यामल नावाचा एक महाप्रचंड वृक्ष, त्या बेटापासून पुढे सुरासागर पसरलेला आहे. त्यांच्यामध्ये कुशद्वीप नावाचे बेट, त्याचा स्वामी ज्योतिष्मान. त्याच्यानंतर क्रोंचद्वीप, याचा स्वामी द्युतिमान. पुढे शाकद्वीप असून याचा स्वामी भव्य. त्याच्याही पुढे पुष्करद्वीप आहे, त्याचा स्वामी सवन आहे. लक्षद्वीपापासून तो शाकद्वीपापर्यंत प्रत्येक बेटाच्या समोर क्रमाने खारा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, मदिरा सागर, तुपाचा सागर, दुधाचा सागर असे पसरले. या प्रत्येक बेटावर 7 विभाग असून त्यात पर्वत, अनेक नद्या, 7 राज्य असून प्रत्येक द्वीपाचा आकार एकाच्या दुप्पट असा. या द्वीपावर दैत्य, दानव, मानव, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, देवगण, महात्मे, पुण्यात्मे राहतात. प्रत्येक द्वीपामध्ये भगवान विष्णूची क्रमाक्रमाने सोम, वायू, ब्रह्म, रुद्र, सूर्य अशा रूपात आराधना केली जाते. प्रत्येक द्वीपावर वर्णव्यवस्था आहे. शेवटचे व 7वे जे पुष्कर नावाचे द्वीप आहे ते सर्वात मोठे असून त्याच्यावर फक्त 2 विभाग. मधोमध एक मानस सोत्तर नावाचा पर्वत. तिथल्या रहिवाशांची आयुष्य मर्यादा 10,000 वर्षे एवढी. तेथील रहिवाशी हे राग, द्वेष विरहित असून कोणताच भेदभाव नसतो. लौकिक व्यवहार नसून सदा सर्वदा सुखदायक वातावरण असते. आहार विहार यांची उत्तम व्यवस्था तेथे आहे. तिथला सभोवार पसरलेला मधुर पाण्याचा सागर कधी खवळून उठत नाही. त्या द्वीपावर एक भला मोठा वटवृक्ष असून त्यावर ब्रह्मदेवाचे वास्तव्य असते. अशी 7 द्वीपे एकानंतर एक अशी 7 समुद्राने वेढलेली या द्वीपाच्या नंतर 10,000 योजने लांब रुंद तेवढाच उंच असा लोकालोक नावाचा सोन्याचा पर्वत. तेथे कोणतीच वस्ती नाही. त्याच्या पुढे मात्र घोर अंधार. अशा ब्रह्मांडाचे केंद्र आहे पृथ्वी. ती या सर्वांचा समतोल राखते. पंचभूतात्मक पृथ्वी सहित अखिल ब्रह्मांडाचा विस्तार 50 कोटी योजने एवढा आहे आणि उंची 70,000 योजने आहे. अध्याय 5 पराशर पुढे सांगता या पृथ्वीचा एकूण विस्तार 4ही बाजूंनी 70,000 योजना एवढा. तिच्या खालच्या दिशेला 10,000 योजनाचा अतल, वितल, नितल, गवस्तिमान, महातल, सुतल, पाताल असे लोक. तिथल्या भूमीची वर्णसुद्धा सफेद, काळा, तांबूस आणि पिवळा, तसेच रेतांड, खडर, काळ, सोनेरी अशी जमीन कुठे कुठे आहे. दैत्य, दानव, यक्ष, राक्षस, मोठमोठे नाग असे तिथले रहिवाशी. महर्षी नारद एकदा देवांना म्हणले की पाताळ लोक हा स्वर्गापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर. तिथल्या नागांच्या अलंकारातील कित्येक रत्न पृथ्वी मोलाचे. तिथे दिवसा सूर्याचा प्रकाश असतो पण उष्णता नसते. रात्री चंद्राचा प्रकाश असतो पण थंडी नसते. दैत्याच्या व दानवाच्या सुंदर सुंदर स्त्रिया ये जा करीत असतात. तेथे गीतसंगीताचे सूर सतत गुंजत असतात. सर्व प्रकारचे सुख उपभोग उपलब्ध असतात. अशा सर्व पाताळाच्या खाली विष्णूचा जो शेष नावाचा तमोगुणी अवतार आहे त्याचे वर्णन करायचे अशक्य आहे. त्याचे अनंत असे एक नाव आहे. तो निर्मळ पांढऱ्या शुभ्र रंगाचा असून त्यावर स्वस्तिकाकार खवले आहे. त्याला जरपण असून प्रत्येकावर त्रिभुवने प्रकाशित करणारे मणी आहे. नागर व मुसळ ही त्यांची शस्त्रे आहे. त्यांची वस्त्रे निळ्या रंगाची असून अंगावर इतर भूषणे एकच कुंडल होय. डोळे सदैव लाल असतात. त्याची शोभा वारुणे नावाच्या देवीकरता ही सप्तद्वीपांतिक पृथ्वी त्याच्या मस्तकी एखाद्या फुलासारखी शोभून दिसते. ज्यावेळी तो जांभई देतो तेव्हा पृथ्वी डगमगते. त्याच्या शक्तीचा अंदाज कुणालाच येणार नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याच्या अंगावरच्या चंदनाच्या उठण्याच्या सुवासाने दिशा सुगंधित होता. याचीच भक्ती करून गर्ग मुनींना ज्योतिषचक्राचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. अशा यशेषाने पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरलेली आहे. या ठिकाणी अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा आपण बघूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं वैश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री विष्णवे नमः.